गोव्यात नाईट क्लबला भीषण आग, 25 जणांचा होरपळून मृत्यू. सिलेंडर स्फोटानं आग लागल्याचा गोवा पोलिसांचा दावा. सीएम प्रमोद सावंत यांनी दिले चौकशीचे आदेश. केरळच्या कोल्लममध्ये बोटींना भीषण आग, अष्टमुडी तलावातील 10हून अधिक बोटी जळून खाक. मच्छीमारांचं मोठं नुकसान. इंडिगोच्या संकटादरम्यान सरकारचा कठोर पवित्रा, शेकडो उड्डाणं रद्द झाल्यानंतर डीजीसीएनं बजावली नोटीस. सीईओवर कारवाईचा उगारणार बडगा. मनमानी विमान तिकीट आकारणाऱ्या एअरलाइन्सवर केंद्र सरकारचा बडगा. नागरी उड्डयन मंत्रालयानं प्रभावित रूटसाठी भाडं केलं निश्चित. 500 किलोमीटर अंतरासाठी जास्तीत जास्त भाडं 7,500 रुपये निश्चित. उद्यापासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी आज चहापानाचं आयोजन. विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता. धारावी बचाव आंदोलनासाठी आज जनसभा. आदित्य ठाकरे राहणार सभेला उपस्थित. एकही झोपडी तोडू देणार नसल्याचा इशारा. धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्यांसाठी ऑस्ट्रेलियन तज्ज्ञांची टीम पुण्यात. वनविभागाच्या 40हून अधिक कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन. मुंबई पुणे रेल्वे मार्गावर देखभालीच्या कामामुळे आज मेगा ब्लॉक. मध्य रेल्वेकडून अनेक हायस्पीड एक्सप्रेस आणि इंटरसिटी गाड्या रद्द. प्रवाशांचा मोठ्या प्रमाणात खोळंबा. या सर्वांना विदाऊट एनी. नागपूर अधिवेशनासाठी निघालेल्या अनेक आमदारांची तिकीट रद्द झाली आहेत. इंडिगो विमान सेवेचा आमदारांना फटका बसलाय. इंडिगो विमान कंपनीच्या अनेक विमान फेऱ्या रद्द झाल्यानं आमदारांची तिकीट रद्द झाली आहेत. गोव्याच्या अर्पोरा परिसरात भीषण दुर्घटना घडली. अर्पोराच्या नाईट क्लबमध्ये सिलेंडरचा स्फोट झाल्यानं भीषण आग लागली. या आगीमध्ये 23 जणांचा मृत्यू झालाय. मृतांमधील सर्वजण नाईट क्लबचे कर्मचारी असल्याची माहिती आहे. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. उपराजधानी नागपूरमध्ये उद्यापासून विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होते. शेतकरी कर्जमाफी, तपोवनमधील वृक्षतोड, पार्थ पवार यांचे भूखंड प्रकरण, मंत्री संजय शिरसाट यांच्यावरील सिडकोतील जमीन घोटाळ्याचा आरोप यामुळे हिवाळी अधिवेशन गाजण्याची शक्यता आहे. कोट्यवधींच्या निर्मल मल्टी स्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीमधील कथित निधी गैरव्यवहार प्रकरणी विशेष एसआयटी स्थापन करण्याचा आदेश सुप्रीम कोर्टानं दिलाय. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे न देता विशेष एसआयटी स्थापन करण्याचा आदेश सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जयमाला बागची यांच्या द्विसदस्यीय खंडपीठानं दिलाय. बार्शीत भर दिवसा कोयत्यानं तोडफोड करून दहशत माजवणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. बायकोच्या मोबाईलचा रिचार्ज न झाल्यामुळे बार्शीतील बाळेश्वर नाक्याजवळ मोबाईल शॉपीत तोडफोड करण्यात आली. जुनी पेन्शन टीईटी सक्तीचा निर्णय मागे घेण्याच्या मागणीसाठी शिक्षक आझाद मैदानात आंदोलन करणार आहेत. महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीकडून आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. धारावी घाटकोपर सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या जलबोगद्याला पर्यावरण मंत्रालयानं मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता जलबोगद्याच्या बांधकामाला गती मिळणार आहे. साविंद्रा भिवंडी रस्त्याची दुरवस्था झाल्यानं अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. वारंवार मागणी करून देखील प्रशासन दुर्लक्ष करत असल्यानं प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. मुंबई पुणे रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात आलाय. देखभाल दुरुस्तीची कामं सुरू असल्यानं हा ब्लॉक घेण्यात आला. त्यामुळे मध्य रेल्वेनं अनेक हायस्पीड एक्सप्रेस आणि इंटरसिटी गाड्या रद्द केल्या आहेत. धारावी पुनर्विकास प्रकल्पाकडून गणेशनगर मेघवाडी येथील 24 रहिवाशांना घरं रिकामी करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. घराच्या बदल्यात घर असं आश्वासन डीआरपीनं दिलेलं असताना पुनर्वसित इमारतीतील घर न देता त्याआधीच घरं खाली करण्याची नोटीस आल्यानं धारावी बचाव आंदोलन करण्यात आलं. दहिसर ते भाईंदर हा 1 तासाचा प्रवास आता फक्त 5 मिनिटात शक्य होणार आहे. दहिसर आणि भाईंदर दरम्यान 2337 कोटींचा दहिसर भाईंदर लिंक रोड तयार केला जाणार आहे आणि त्यामुळे आता दहिसर ते भाईंदर हे अंतर फक्त 5 मिनिटात पार करता येणार आहे.
पुण्यात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्यासाठी ऑस्ट्रेलियन तज्ज्ञांची टीम पुण्यात पोहोचली. ऑस्ट्रेलियन तज्ज्ञांकडून वनविभागाच्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं जाणार आहे. पुण्यातील वनविभागाच्या 40 पेक्षा जास्त अधिकाऱ्यांना ऑस्ट्रेलियातून आलेले वन्यजीव तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज्यात आरक्षणाचा मुद्दा तापला असतानाच आता भाषेचा मुद्दा समोर आलाय. छत्रपती संभाजीनगर शहरातील रेल्वे स्थानकाच्या बोर्डावर लिहिण्यात आलेलं नाव उर्दूमध्ये नसल्यानं काही संघटनांनी आक्षेप घेतलाय. तर उद्या रेल्वे स्थानकावर रेल रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय. जळगावच्या पारोळ्यात भरधाव व्हॅनला अचानक आग लागली. दरम्यान अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलंय. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नसल्यानं मोठा अनर्थ टळला. गेल्या 10 दिवसात सोन्याच्या दरात 3,000 रुपयांनी तर चांदीच्या दरात 21,000 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे सोन्याचा दर जीएसटीसह 1,31,850 रुपयांवर पोहोचलाय, तर चांदीचा दर जीएसटीसह 1,86,430 रुपयांवर पोहोचलाय. जळगाव जिल्ह्यातील कोणतंही गाव पाण्याअभावी त्रस्त होऊ नये यासाठी प्रशासनानं वेळेआधी नियोजन करणं आवश्यक आहे. पाणी व्यवस्थापनामध्ये काटेकोरपणा आणि जबाबदारीनं काम करावं असे निर्देश गुलाबराव पाटलांनी अधिकाऱ्यांना दिले. रत्नागिरीच्या हर्णे सुवर्णदुर्ग किल्ल्यावर तब्बल 13 फूट लांबीचा अजगर दिसल्यानं खळबळ माजली. दरम्यान सर्पमित्राकडून अजगराचं सुरक्षित रेस्क्यू करण्यात आलं. देशभरात इंडिगो विमानसेवा विस्कळीत झाल्यानं प्रवाशांना फटका बसलाय. परिणामी अनेक प्रवाशांनी रेल्वेचा पर्याय निवडला. मात्र ऐनवेळी रेल्वेचं आरक्षित तिकीट मिळत नसल्यानं प्रवाशांची कोंडी झाली. वाढती मागणी लक्षात घेऊन मध्य रेल्वेनं प्रवाशांसाठी विशेष रेल्वे गाड्यांचं नियोजन केलंय. राज्यातील उच्च शिक्षणातील विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी होणाऱ्या सामायिक प्रवेश परीक्षांची नोंदणी शुल्कात वाढ करण्याचा प्रस्ताव राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षानं तयार केलाय. हा प्रस्ताव मंजुरीसाठी सरकारकडे पाठवण्यात आलाय. या प्रस्तावानुसार परीक्षा नोंदणी शुल्कात 150 ते 250 रुपये वाढ अपेक्षित आहे. पुण्यात 18 वर्षीय तरुणावर चाकूनं वार करत हत्या करण्यात आली आहे. पुण्याच्या चंदननगर भागात ही घटना घडली आहे. पूर्व वैमनस्यातून ही हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आलाय. चंद्रपूरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रेल्वे सुविधा संघर्ष समितीकडून आंदोलन सुरू करण्यात आलं. राज्यातील मुंबईनंतर सर्वाधिक रेल्वे महसूल देणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्याला थेट मुंबई, पुणे आणि कोलकाता यांच्याशी जोडण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे. बीडच्या नादेलगावात ग्रामरोजगार सेवकाला जातीवाचक शिवीगाळ करून काही गावगुंडांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गावातील गावगुंडांनी ही मारहाण केली. या प्रकरणात तलवाडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. जखमी ग्रामरोजगार सेवकावर उपचार सुरू आहेत. तब्बल 3 दिवस रद्द राहिलेल्या इंडिगोच्या सकाळच्या आणि रात्रीच्या वेळेतील मुंबई छत्रपती संभाजीनगर मुंबई विमानांचं शनिवारी उड्डाण झालं. त्यामुळे मुंबई विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला. मात्र मुंबईच्या प्रवासी संख्येत काहीशी घट झाली, तर दिल्लीला जाणाऱ्या विमानाला 1.5 तासांचा विलंब झाला. मुंबईतल्या भायखळा इथल्या राणीबागेत येत्या काळात इमू, चिंपांझी, गोरिला, पांढरे सिंह, झेब्रा आणि जिराफ असे परदेशी प्राणी पाहायला मिळणार आहेत. पालिकेकडून या परदेशी प्राण्यांच्या अधिवासासाठी 17 पिंजरे बांधण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. याशिवाय भेट देणाऱ्या पर्यटकांच्या मनोरंजन आणि प्राथमिक सुविधांसाठी देखील पालिका नियोजन करते. एसटी महामंडळानं मुंबईत बोरिवली नाशिक मार्गावर नवीन वातानुकूलित इलेक्ट्रिक बस सेवा सुरू केली आहे. ही बस समृद्धी महामार्गावरून जाईल. बोरिवली ते नाशिक आणि नाशिक ते बोरिवली दरम्यान एकूण 22 फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. ठाण्यातील घोडबंदर मार्गावरील मीरा भाईंदर महापालिका हद्दीतील 3 ठिकाणी रस्त्याच्या मजबूतीकरण कामासाठी रविवारी पूर्ण दिवस अवजड वाहनांना प्रवेशबंदी केली आहे. मात्र यापूर्वी अशा कामांसाठी जाहीर केलेली अवजड वाहन बंदी फोल ठरली होती. त्यामुळे यावेळी देखील ती फोल ठरल्यास वाहतूक कोंडीची शक्यता आहे. उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणाऱ्या शीतलहरींमुळे सोमवारपासूनच मुंबईसह राज्यभरात थंडीचा कडाका वाढणार आहे. मुंबईचं किमान तापमान 13 अंश सेल्सिअस तर राज्यभरातील बहुतांशी शहरांचं किमान तापमान 6 अंश सेल्सिअस नोंदवण्यात येईल अशी शक्यता हवामान अभ्यासकांनी वर्तवली आहे.
नाशिकमध्ये होणाऱ्या वृक्षतोडीच्या विरोधात कराडकर निसर्गप्रेमी आणि पर्यावरणप्रेमी एकवटलेत. तपोवन भूमीतील झाडं तोडू नये यासाठी सह्यांची मोहीम राबवण्यात आली आहे. कुंभमेळ्यातील साधुग्रामसाठी तपोवन भूमीमध्ये नाशिक महापालिकेतर्फे सुमारे 1835 झाडांची तोड होणार आहे. या वृक्षतोडीबद्दल कराडकर निसर्गप्रेमी, पर्यावरणप्रेमी आणि वृक्षप्रेमी नागरिकांच्या मार्फत नाशिक महानगरपालिकेचा जाहीर निषेध करण्यात येतोय. लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यातील निळकंठेश्वर सहकारी साखर कारखाना सुरू झालाय. त्यानंतर आमदार अभिमन्यू पवार यांनी नवस पूर्ण केला. किल्लारी पाटी येथील कारखान्यापासून ग्रामदैवत निळकंठेश्वर मंदिरापर्यंत 3 किलोमीटरपर्यंत दंडवत घालत आमदार पवार यांनी आपला नवस फेडला. मुंबई गोवा महामार्गावर सरकार आणि ठेकेदारांच्या विरोधात अंत्ययात्रा काढण्यात आली. मुंबई महामार्गाचं काम रखडल्यानं ठेकेदाराविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी माणगावमध्ये जन आक्रोश समितीच्या वतीनं 3D यात्रा काढत निषेध नोंदवण्यात आला. देहू रोडच्या किवळे रावेत परिसरातील वाढत्या नागरीकरणाच्या पार्श्वभूमीवर चंद्रभागा कॉर्नर इथे नवीन पोस्ट ऑफिस सुरू करण्यात आले. चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते या डाकघराचं उद्घाटन करण्यात आलं. नागरिकांसाठी आधुनिक डिजिटल सुविधांबरोबरच पोस्टमॅनची उणीव भरून काढणारी ही महत्त्वाची सुविधा ठरणार आहे. बीडच्या आष्टी तालुक्यातील बेलगावमध्ये रेणुका मातेची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. यावेळी लाखो भाविक भक्तांनी रेणुका मातेचं दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती. यावेळी बेलगावच्या आखाड्यात महिला मल्लांची कुस्ती पार पडली. नांदेडमध्ये नाफेडच्या वतीनं सोयाबीनची खरेदी केंद्र 5 डिसेंबरपासून सुरू झाली आहेत. या केंद्रावर सोयाबीनला प्रति क्विंटल 5,328 रुपये असा चांगला दर देण्यात येतोय. चांगला दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय. बांगलादेशनं कांदा आयातीला परवानगी दिली आहे. आजपासून प्रत्येक दिवशी 30 टनाचे 50 IP कांदा निर्यात केले जाणार आहेत. एका दिवसाला 15,000 क्विंटल कांदा भारतातून बांगलादेशमध्ये निर्यातीला परवानगी देण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील वाघोड इथे मुंगसाच्या हल्ल्यात साप गंभीर जखमी झाला. या सापाला प्राणीप्रेमींनी जीवनदान दिलं. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळानं साताऱ्यात होणाऱ्या 99व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमाची कार्यक्रम पत्रिका जाहीर केली आहे. 1 जानेवारी ते 4 जानेवारी 2026 दरम्यान साताऱ्यात साहित्य संमेलन होणार आहे. मृदुला गर्ग यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या साहित्य संमेलनाला उपस्थित राहतील. तर शरद पवार यांना देखील साहित्य संमेलनाला उपस्थित राहण्यासाठी आमंत्रण देण्यात आले. नालासोपारा पश्चिम इथल्या यशवंत गौरव शालिभद्र इथे घोणस साप आढळल्यानं स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. यानंतर सर्पमित्रांनी या सापाला पकडून त्याला सुरक्षित स्थळी सोडून दिलं.